नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज फार महत्त्वाचा विषय आपण पाहणार आहोत। जे गावामध्ये सरपंच साहेब असतात त्यांना ग्रामपंचायतकडून पूर्वीच्या काळी कोणत्याही प्रकारे अतिथी भत्ता देण्यात येत नव्हता। काय व्हायचं, सरपंच ही एक जबाबदारी व्यक्ती गावची समजली जायची। त्यांना पूर्वीच्या काळी अतिथी भत्ता, समजा ग्रामपंचायतीला एखादा अधिकारी भेटायला किंवा काही कार्यक्रम असेल तर अशा वेळी ग्रामपंचायतमधून कोणत्याही प्रकारचे खर्च टाका येत नव्हते। सदरचा खर्च हा सरपंच स्वतःच्या खिशातून करत होता। त्यानंतर ग्रामपंचायत ऍक्ट मुंबई यांच्या कायदा तेव्हा 1992 ची सुधारणा केली आणि त्यामध्ये कायद्याच्या कलम 33 नुसार ग्रामपंचायत जे सरपंच असतात त्यांना आताच्या कायदेशीर तरतुदीनुसार जो आर्थिक वर्षाचा जो खर्च असेल किंवा जे ताळेबंद नफा तोटा पत्रक असेल, आर्थिक वर्षाच्या वर्षाअखेरीला कायद्याच्या तरतुदीनुसार जो 2% खर्च आहे, 2% इतकी खर्चाची तरतूद ही अतिथी भत्ता म्हणून सरपंचाला देण्यात येते। किंवा जर ग्रामपंचायत लहान असेल तर वार्षिक 6,000 रुपये इतका अतिथी भत्ता हा सरपंचाला आत्ताच्या कायद्याच्या तरतुदीनुसार देण्यात येत असतो। मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट आहे, पूर्वीच्या काळी सरपंच स्वतःच्या खिशातले पैसे घालत होते, पण आता त्यासाठी कायद्यानं शासनानं एक तरतूद केली आणि त्या तरतुदीनुसार जे काय आर्थिक वर्षाचा ताळेबंद असेल त्याच्या 2% जो काय खर्च असेल त्याच्यापेक्षा कमी खर्च हा सरपंचांना अतिथी भत्त्यासाठी देण्यात येत असतो। किंवा 6,000 रुपये इतका तरी भत्ता, अतिथी भत्ता, मग त्यामध्ये त्यांचा सरपंचाचा भत्ता सोडून जे पै पाहुणे आधार सत्कार वगैरे केला जातो ह्या खर्चातून ते आधार सत्कार हे सगळं करावं लागत असतं। मित्रांनो, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।